जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून वादळी वाऱ्यासह या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे आणि त्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फटका हा वेगवेगळ्या घटकांना बसत आहे। आपण आता जळगावच्या कुसुंबा शिवारामध्ये आहोत आणि या अवकाळी आणि वादळी पावसाचा या ठिकाणच्या कुसुंबा शिवारातील उद्योजकांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतो आहे की या ठिकाणी या वेगवेगळ्या उत्पादक कंपन्या आहेत की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं काम हे चालत असतं। मात्र या ठिकाणच्या या कंपन्यांचं जे शेड्स होते पत्र्याचे, त्या ठिकाणचे सर्व पत्र उडून गेल्यामुळे या ठिकाणचा जो बनवलेला माल होता तो मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे खराब झालेला आहे। तर दुसरीकडे अशा काही महागड्या मशिनरी या ठिकाणी असतात की ज्यांना पाणीसुद्धा चालत नाही, त्यासुद्धा या ठिकाणी पाण्यामुळे खराब झाल्याचं या ठिकाणी उद्योजकांचं मोठं नुकसान झाल्याचं आहे उद्योजकांचं म्हणणं आहे। नेमकं गेल्या सलग 2 दिवसापासून हा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी या उद्योजकांना सुद्धा या अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे। आपल्यासोबत या परिसरातले उद्योजक आहेत, काय सांगणार नेमकं कशाच्या या कंपन्या आहेत, काय नेमकं नुकसान झालेलं आहे? कालपासून संध्याकाळी 6 वाजेपासून पावसाला सुरुवात झाली। वादळी वारा सुटला होता, गारा पडत होत्या। या शिवारात माझी एक PVC पाईपची कंपनी आहे, एक दाना प्लांट आहे, एक त्रिमूर्ती शीट नावाची एक प्लास्ट म्हणून कंपनी आहे। करोडो रुपयाचा मी लोन काढून मशिनी घेतल्या आहे आणि सर्व मशिनी त्या मशिनींना पाणी चालत नव्हतं, म्हणजे पाणी पॉयझन असतं। ते पावसामुळे त्या मशिनी सर्व खराब झाला, पत्र उडले सर्व, म्हणून त्या मशीन सर्व खराब झाल्या। काय सांगशील दादा, नेमकं काय कितीचं नुकसान झालं आहे? दादा, आमचं त्रिमूर्ती सीट मेटल म्हणून कंपनी आहे, आम्ही इलेक्ट्रिकल पॅनल मॅन्युफॅक्चरर आहोत। तर काल जो सुसाट्याचा वारा आला आणि एकदम अति वेगाने गारपीट सर्व जो प्रकार घडला, त्या प्रकारात जवळपास शेड सर्व उडून खाक झालं आमचं। आणि त्याच्यानंतर जे आमचे CNC लेझर कटिंग मशीन, बेंडिंग सर्व ऑटोमॅटिक मशीन होते आमच्या, ज्याला पाण्याचा थेंबही चालत नाही, ते पाण्यात पूर्ण भिजल्यात आणि जवळपास ते सर्व देत झाल्यासारखं झालेलं आहे। आम्ही जवळपास ते करोडो रुपयाचं लोन करून गव्हर्नमेंट सेंट्रल बँकेकडनं त्याच्यात ते आम्ही उभारलं होतं आणि आता गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही सुरळीत लाईनीवर आलो होतो, पण तेवढ्यात असं हे अनर्थ झाला। जवळपास लाखो रुपयाचं नुकसान आहे, ते अंदाजित सांगता नाही, कोटीमध्ये जायचं ते सर्व तपासलं जाईल। आता काय आहे, आता जवळपास सर्व गेल्यासारखंच आहे। काय मागणी तुमची? नाही, शासनाकडून आम्हाला काहीतरी मदत मिळायला पाहिजे बाबा, तेच मागणी आमची। तर गेल्या 2 दिवसापासून जो सलगचा अवकाळी पाऊस या ठिकाणी सुरू आहे, या अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्याचा जळगाव शहरातल्या उद्योजकांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी पत्राचं शेड असेल संपूर्ण वादळी पावसाने वादळी वाऱ्याने या ठिकाणी उडून गेल्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी उद्योजकांचं झालं आहे। जवळपास कोट्यवधी रुपयांचं या ठिकाणी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आणि काही दिवसातच वादळी वाऱ्याने या ठिकाणी या उद्योजकांना जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागला आहे। शासनाने याकडे लक्ष द्यावे, नुकसानामध्ये याचाही समावेश करून काहीतरी मदत करावी अशी मागणी या ठिकाणी उद्योजकांनी केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।